नमस्कार मंडळी. सरस्वती स्कूलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण इयत्ता 6वीच्या इंग्रजी पुस्तकातली एक खूपच छान आणि आनंदी कविता शिकणार आहोत, जिचं नाव आहे प्ले बाय डे अँड नाईट. चला आता मग या कवितेच्या मजेशीर दुनियेत जाऊया. तर ही कविता आहे तरी कशाबद्दल? अगदी सोपं आहे. मित्रांसोबत खेळण्याचा जो निखळ आनंद असतो ना, तोच या कवितेचा आत्मा आहे. मग तो दिवसाचा लख्ख प्रकाश असो किंवा रात्रीचा जादुई चंद्रप्रकाश, खेळण्याचा आनंद कधीच थांबत नाही. आणि हो, जर तुम्हाला असेच सोप्या भाषेत शिकायला आवडत असेल तर पटकन सरस्वती स्कूलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे. आता आपण कवितेची ओळख करून घेऊया. पण एक प्रश्न मनात येतो की कवीने ही कविता का लिहिली असेल? तर गोष्ट अशी आहे की या कवितेचे कवी इंग्लंडचे आहेत. आता इंग्लंडमध्ये कसं हवामान नेहमीच ढगाळ, थोडंसं उदास असतं. त्यामुळे जेव्हा कधी छान ऊन पडायचं, हवामान मस्त असायचं, तेव्हा बाहेर जाऊन खेळणं म्हणजे मुलांसाठी एक मोठा सणच असायचा. आणि हाच आनंद, हीच भावना या कवितेमध्ये उतरली आहे. चला मग बघूया दिवसाचा खेळ. कविता आपल्याला दिवसा खेळण्याच्या आनंदाबद्दल काय सांगते ते पाहूया. आता ह्या ओळी ऐका. ब्रिंग द हूप अँड ब्रिंग द बॉल. कम विथ हॅपी फेसेस ऑल. लेट अस मेक अ मेरी रिंग. टॉक अँड लाफ अँड डान्स अँड सिंग. ह्याचा अर्थ काय होतो? खूप सोपं आहे. कवी म्हणतायत, अरे तुमचा हूप आणि तुमचा बॉल घेऊन या, पण सर्वात महत्वाचं म्हणजे येताना चेहऱ्यावर आनंद घेऊन या. आपण सगळे मिळून एक गोल करूया, गप्पा मारूया, हसूया, नाचूया आणि गाणी गाऊया. बघा किती छान चित्र उभं केलंय ना दिवसाच्या खेळाचं. तर इथे बघा, कवी काय आणायला सांगतायत? हूप म्हणजे ते गोल कडं असतं ना ते, आणि बॉल. पण ह्या सगळ्या वस्तूंपेक्षा जास्त महत्वाचं काय आहे? तर तो आनंदी चेहरा. कारण खेळात मजा तेव्हाच येते जेव्हा सगळे मित्र आनंदाने एकत्र येतात. बरोबर ना? आणि पुढे ते काय म्हणतात बघा. क्विकली क्विकली कम अवे, फॉर इट इज अ प्लेझंट डे. म्हणजे अरे पटकन या, लवकर या, कारण आजचा दिवस खूपच मस्त आहे, खेळायला एकदम छान आहे. शब्दांमधूनच तो उत्साह जाणवतोय, नाही का? पण कवी क्विकली क्विकली म्हणजे लवकर लवकर असं का म्हणतायत? कारण दिवस प्लेझेंट आहे. म्हणजे कसा? तर खूप छान, आल्हाददायक. बाहेर खेळायला हवामान एकदम परफेक्ट आहे. मग वेळ कशाला वाया घालवायचा? चला पटापट खेळा, असं कवींना म्हणायचंय. बरं, दिवसाचा खेळ तर झाला. पण इथे गंमत संपत नाही. आता कवी आपल्याला दिवसाचा लख्ख उन्हातून थेट रात्रीच्या जादुई दुनियेत घेऊन चालले आहेत. बघूया रात्री काय गंमत आहे. आता बघा, रात्रीचं आमंत्रण कसं आहे. Girls and boys, come out to play. The moon does shine as bright as day. Leave your supper and leave your sleep and come with your playfellows into the street. म्हणजे मुला-मुलींनो, चला बाहेर खेळायला. अरे, चंद्र इतका प्रखर चमकतोय की जणू काही दिवसच उजाडला आहे. सोडा तुमचं जेवण, सोडा तुमची झोप आणि चला तुमच्या मित्रांसोबत थेट रस्त्यावर खेळायला. किती उत्साही आवाहन आहे. इथे 2 गोष्टी महत्वाच्या आहेत. पहिली म्हणजे चंद्रप्रकाशाची तुलना दिवसाच्या उजेडाशी केली आहे. म्हणजे रात्री खेळायला काहीच अडचण नाही. आणि दुसरी, त्याहूनही महत्वाची गोष्ट, मित्रांसोबत खेळण्याचा आनंद तो रात्रीच्या जेवणापेक्षा आणि झोपेपेक्षाही मोठा आहे. काय कमाल कल्पना आहे ना? आणि आता येतायत कवितेतल्या सगळ्यात महत्वाच्या ओळी. कम विथ अ हूप, कम विथ अ कॉल, कम विथ अ गुडविल ऑर कम नॉट ॲट ऑल. म्हणजे काय? तर उत्साहाने या, आनंदाने आरोळी देत या, पण सगळ्यात महत्वाचं मनात चांगली भावना ठेवून या, सद्भावनेने या, नाहीतर अजिबातच येऊ नका. बघा, खेळात खिलाडू वृत्ती किती महत्वाची आहे हे इथे सांगितलंय. आणि हो, हे स्पष्टीकरण आवडत असेल तर एक लाईक तर बनतोच. तर हे हूप आणि कॉल म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं तर आनंदाने मारलेली किंकाळी किंवा मित्रांना उत्साहाने मारलेली हाक. पण त्यापेक्षाही लाख मोलाचा शब्द आहे गुडविल, म्हणजे सद्भावना. याचा सरळ सरळ अर्थ आहे की खेळायला येताय ना, मग मनात सगळ्यांबद्दल चांगली, मैत्रीची भावना असली पाहिजे, नाहीतर त्या खेळायला काहीच अर्थ नाही. किती सुंदर विचार आहे. चला आता एका नजरेत बघूया दिवस आणि रात्रीच्या खेळातला फरक. बघा, दिवसा काय लागतंय? हूप आणि बॉल. आणि रात्री लागतंय उत्साह आणि सद्भावना. दिवसा आपण गप्पा मारतो, नाचतो, गातो, तर रात्री जेवण आणि झोप सोडून खेळतो. दोन्ही वेळांची मजा अगदी वेगळी आहे. कविता तर आपण समजून घेतली, पण ह्या कवितेत शब्दांची पण एक गंमत आहे. चला
आता जरा ह्या शब्दांच्या खजिन्यात डोकावून पाहूया. आपण काही यमक जोडणारे शब्द आणि थोडंसं व्याकरण बघू, जे आपल्याला खूप उपयोगी पडेल. इंग्रजी कवितांमध्ये ना रायमिंग वर्ड्स म्हणजे यमक जुळणाऱ्या शब्दांना खूप महत्त्व असतं. या कवितेत पण आहेत. बघा, बॉल ऑल, रिंग सिंग आणि प्ले डे. हे लक्षात ठेवायला एक सोपी ट्रिक सांगू. ब्रिंग द बॉल फॉर ऑल, मेक अ रिंग अँड सिंग. बघा किती सहज लक्षात राहतंय. आता वळूया व्याकरणाकडे. हे जरा महत्वाचं आहे, खास करून ज्यांना स्पर्धा परीक्षा द्यायच्या आहेत त्यांच्यासाठी. तर नाउन म्हणजे काय? सोपं आहे. नाम कोणत्याही व्यक्ती, प्राणी, वस्तू किंवा जागेचं नाव. आणि एडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण, जे या नामाबद्दल आपल्याला जास्ती माहिती देतं. हे समजलं की वाक्य समजायला खूप सोपं जातं. चला एक उदाहरण बघूया. वाक्य आहे ब्रिंग द हूप अँड ब्रिंग द बॉल. आता यात हूप आणि बॉल काय आहेत? बरोबर, नाउन्स म्हणजे नामं. ब्रिंग म्हणजे आणणे, ही झाली क्रिया म्हणून ते आहे वर्ब. द आहे आर्टिकल आणि अँड हे दोन शब्दांना जोडतंय म्हणून ते आहे कंजंक्शन. पाहिलं किती सोपं आहे वाक्याचे भाग ओळखणं. बरं, आतापर्यंत आपण खूप काही शिकलो. आता वेळ आहे एका छोट्याशा परीक्षेची. बघूया तरी किती लक्षात राहिले. मी प्रश्न विचारणार, पण उत्तर देण्याआधी थोडा वेळ थांबा आणि स्वतः आठवण्याचा प्रयत्न करा. तयार? चला, पहिला प्रश्न. मुलं खेळायला काय आणतात? आठवलं? अगदी बरोबर, हूप आणि बॉल. आता दुसरा प्रश्न. दुसऱ्या कडव्यात मुलं केव्हा खेळतात? उत्तर आहे रात्रीच्या तेजस्वी चंद्रप्रकाशात. छान. आता पुढचे काही प्रश्न. तिसरा. कवी मुलांना काय सोडून द्यायला सांगतात? आठवा, रात्रीचं जेवण आणि झोप. बरोबर. चौथा प्रश्न. रात्री मुलं कुठे खेळतात? रस्त्यावर, त्यांच्या मित्रांसोबत. आणि शेवटचा पाचवा प्रश्न. कम विथ अ वूप याचा अर्थ काय? याचा अर्थ आहे खूप उत्साहाने आणि आनंदाने खेळायला येणं. वाह, मस्त उत्तरं दिली. चला, आता सगळं तर झालं, पण एक शेवटची गंमत बाकी आहे. तुमच्यासाठी एक छोटासा आणि मजेदार गृहपाठ आहे. तयार आहात एका क्रिएटिव्ह चॅलेंजसाठी? तर गृहपाठ असा आहे की तुमचा जो कोणता आवडता खेळ आहे ना, जो तुम्ही मित्रांसोबत खेळता, त्याबद्दल फक्त 2 ओळींची एक छोटीशी कविता बनवायची आणि ती खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका. बघूया तरी कोणाची कविता सगळ्यात भारी होते. आम्ही वाट बघतोय हां. जाता जाता या कवितेतून आपण काय शिकलो हे पुन्हा एकदा बघूया. 3 महत्वाच्या गोष्टी. पहिली, खेळल्याने आपल्याला खरा आनंद मिळतो आणि आपण निरोगी राहतो. दुसरी, मैत्री सगळ्यात महत्वाची, त्यामुळे नेहमी सद्भावनेने खेळा. आणि तिसरी, आनंदाला आणि खेळाला वेळेचं बंधन नसतं. दिवस असो वा रात्र, मजा आलीच पाहिजे. तर मग तुमच्यासाठी या कवितेतला सगळ्यात महत्वाचा धडा कोणता होता? मैत्रीबद्दलचा की खेळाबद्दलचा? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आज आमच्यासोबत जोडले गेल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. हा अभ्यास तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. आणि हो, सरस्वती स्कूलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या वेळी एका नवीन विषयासह.